इतका निखळ असा तो सिनेमा. दशावतारमधलं दिलीप काकांचं काम किती अप्रतिम आहे. गंगुटीशिवाय राधाला अर्थ नाही आहे. कारण 2025मध्ये ना अनेक मराठी सिनेमे आले आणि ते एक थाळी असते ना ज्याच्यामध्ये प्रत्येक पदार्थ असतो, तसे तशा प्रकारचे सिनेमे आले आणि त्याच सिनेमांचा सन्मान करणं हे झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये होत असतं. आणि अमृताताई माझ्यासोबत आहे. खरं तर जारण हा सिनेमा मी म्हणाले तसं की पदार्थ वेगवेगळे होते. दशावतार, जारण, मग एप्रिल मे 99, मग अजून काही गुलकंद, असे बऱ्याच घाटणीचे सिनेमे होते. त्यात अमृताताई तुझा परफॉर्मन्स आजही तुझा तो लुक्स डोळ्यासमोर येतो. किती स्पेशल राहिला आहे जारण, कारण का आपल्याला माहीत नसतं ह्या प्रोजेक्टचं भविष्य काय आहे, पण तो प्रोजेक्ट इतका वर्क होणं आणि आज कट्टू त्याला नॉमिनेशन मिळणं कलाकार म्हणून किती सुखावणारी भावना आहे. खूपच आनंद झाला आहे. आणि मी म्हटलं तसं झीचं माझं एक वेगळं नातं राहिलेलं आहे, खूप जुनं नातं आहे. त्यामुळे इथे आलं की कुटुंबात परत आल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे झीचं नॉमिनेशन ही गोष्ट नेहमीच माझ्यासाठी खास राहील. पण तुम्हाला तसं बाकी खूप चित्रपट छान छान आलेत. मला एप्रिल मे 99 तर इतका आवडला. त्यातलं साजिरी आणि सगळ्यांचंच काम त्यातलं. म्हणजे मी रोहन मापुसकरला पण फोन केला होता की इतका सुंदर आणि इतका निखळ असा तो सिनेमा. दशावतारमधलं दिलीप काकांचं काम किती अप्रतिम आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आहे की मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूप चांगलं वर्ष आहे आणि मजा येते. अनिताला खरं तर मिस करते आजच्या इंटरव्ह्यूमध्ये, है ना? शी इज ऑन द वे. गंगुटीशिवाय राधाला अर्थ नाही आहे. कारण अनिता पोचतीये. बरं ताई, तुझ्या परफॉर्मन्स तर आम्ही सिनेमांमध्ये बघत आलो आहे, पण तुझ्या लुक्सचे आणि तुझ्या ड्रेसिंग सेन्सचे आम्ही सगळे फॅन आहोत. मला सांग, आज सिम्पल येट एलिगंट दिसतेस तू. आजचं क्रेडिट कोणाला आहे? आजचं क्रेडिट शुभांगी गोखलेंना आहे. ही साडी शुभांगी गोखले यांची आहे. फिरोझी रंगाची ही साडी आहे. आणि शुभांगीताईचा साड्यांचा चॉईस मला नेहमीच आवडतो. त्यामुळे तू पाहिलं असशील गेले कित्येक कार्यक्रम मी तिच्याच साड्या नेसते आहे. तू इंस्टाग्रामला नाही आहे की सगळ्यांच्या साड्या हो अगं मला हे आवडतं, कारण त्या साडीला एक पर्सनल टच असतो. म्हणजे तिचा आशीर्वाद माझ्याबरोबर या साडीच्या रूपाने आहे असं मला वाटतं. मला आठवतं आहे मागच्या वेळेला पण एका कार्यक्रमाला मी रेणुकाताईंनी मला भेट दिलेली साडी नेसली होते. सो माझी प्रत्येक साडी ही आयदर कोणी भेट दिलेली असते किंवा ती कोणाची तरी असते जी मी मला नेसायला दे गं असं म्हणून पळवून आणलेली असते. तशी ही शुभांगीताईची साडी तिने खास मला नेसायला दिलेली आहे, पळवून नाही आणलेली. ही आज आठवण राहिली खरं. बरोबर, ही साडी नेसून मी आज रेड कार्पेट गेली होती. पण आत्तापर्यंत जितके रेड कार्पेट झालेत त्यातली एक आठवण की कोणीतरी गिफ्ट केलेलं मी तेव्हा हे केले, पण ती स्पेशल कायम लक्षात राहिली. अनेक रेड कार्पेट्स मला मजाच आलेली आहे. आणि तू म्हणलीस तसं हेच की मला आठवतं मंगल केंकरेनी एकदा तिच्या साडीचा एक ड्रेस मला शिवला होता आणि तो मी फिल्मफेअर रेड कार्पेटला घातला होता. ते मला खूप तिची ही कृती मला खूप गोड वाटली होती की तिने मला रेड कार्पेटसाठी एक ड्रेस तिच्या स्वतःच्या साडीचा शिवला होता. तर त्याचा मला आनंद झाला होता. बऱ्याचदा जसं की आजचंच रेड कार्पेट माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज माझ्या आजीचा वाढदिवस आहे. आजी या जगात नाही आहे, परंतु तिचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने मी ही साडी लेऊन इथे आलेली आहे. तर एक हा रेड कार्पेट नक्कीच लक्षात आहे. लाईफ रिव्हॉल्व्स इन अ सर्कल ना, तो सर्कल असतो. आपण तिथेच येतो जिथून आपण सुरुवात केलेली असते, राईट? सो आजसाठी खूप शुभेच्छा ताई. आणि खरंच मनापासून असं वाटतं की जारणला अवॉर्ड मिळावं. थँक्यू सो मच तुझ्या शुभेच्छांसाठी.